नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून काही विद्यार्थी मला सतत एक प्रश्न विचारत होते की सर, आता ऑगस्ट महिना आला आहे तर आम्ही पूर्वचा अभ्यास सुरू करावा का? आता याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझा देण्याचा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण जर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा 2027 मध्ये जर पोस्ट मिळवायची असेल तर आपलं नियोजन प्रॉपर असलं पाहिजे आणि त्या नियोजनानुसार आपल्याला अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्याच अनुषंगाने जो विद्यार्थ्याचा कॉमन प्रश्न असतो की सर, पूर्वची तयारी आतापासून करावी की कधीपासून करावी, याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा माझा प्रयत्न राहणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की जनरली कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना पहिले हे समजून घ्या की ती परीक्षा किती टप्प्यात होते. आता आपली एमपीएससी राज्यसेवा जी परीक्षा आहे ही जनरली 3 टप्प्यात होते. पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा, दुसरा टप्पा असतो मुख्य परीक्षेचा आणि तिसरा टप्पा असतो इंटरव्ह्यूचा. ठीक आहे. आता जनरली आतापर्यंत तुम्ही ज्याही परीक्षांचा अभ्यास केला असेल किंवा आपण शाळेमध्ये असताना जो अभ्यास केलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं जातं की टप्प्याटप्प्याने अभ्यास करावा. म्हणजे पहिला टप्पा पूर्वचा आहे तर पहिले पूर्वचा अभ्यास करा, मग पूर्व निघाली की मग मुख्यचा अभ्यास करा, मग मुख्य निघाली की मग इंटरव्ह्यूचा अभ्यास करा. म्हणजे जनरली आपला जो ट्रेडिशनल क्रम असतो अभ्यासाचा तो पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीचा असतो. पण एमपीएससी राज्यसेवे परीक्षेतून जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर हा जो क्रम आहे ट्रेडिशनली जो फॉलो केला जातो हा क्रम तुम्हाला फॉलो करणं आवश्यक नाही. तुम्हाला इथं अभ्यास करताना असा उलटा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय तर तुमचा पहिला टप्पा इंटरव्ह्यूचा असेल, दुसरा टप्पा मुख्यचा असेल, तिसरा टप्पा पूर्वचा असेल. त्याचं कारण असं आहे, आता तुम्ही म्हणाल की सर माझे पोस्टच निघायचे, माझी पूर्वच नाही निघाली, माझी मुख्यच नाही निघाली आणि तुम्ही म्हणताय की इंटरव्ह्यूचा पहिले अभ्यास कर. त्याचं कारण असं आहे ना की इंटरव्ह्यू म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट आहे ती. त्याच्यामध्ये काही तुमचं नॉलेज चेक केलं जात नाही, कारण तुमचं पूर्व आणि मुख्यमध्ये ऑलरेडी नॉलेज चेक झालेलं असतं आणि मग तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जाता. म्हणून इंटरव्ह्यू बाबत जो गैरसमज तुमच्या डोक्यात आहे की तिथे आपलं नॉलेज चेक केलं जातं, जितका टॅलेंटेड माणूस तितकं सिलेक्शन त्याचं लवकर होतं, असं काही राहत नाही. इंटरव्ह्यू मध्ये बेसिकली तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते, तुमचा कॉमन सेन्स चेक केला जातो, तुमच्याकडे जे लॉजिक आहे ते तुम्ही वापरू शकता का, या सगळ्या बाबी चेक केल्या जातात. आणि इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या बेसिकली ओव्हरऑल पर्सनॅलिटीला मार्क पडतात. त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न जो कॉमन असतो तो म्हणजे हॉबीचा, तुमचा कोणता छंद आहे, कोणती आवड आहे, कोणती निवड आहे, या सगळ्या बाबी जर तुम्हाला पहिले कळल्या म्हणजे आता प्रिपरेशनच्या सुरुवातीला, तर आपण काय ना वर्षभर आपण तो एक छंद असतो, तो हॉबी असते ती आपण जोपासतो. आता तुम्ही म्हणाल की सर अभ्यासासोबत आपल्याला छंदही जोपासायचा आहे का? अजिबात नाही. तुमचा छंद म्हणजे काय? छंद म्हणजे जसं उदाहरणार्थ मला क्रिकेट खेळायला आवडतं तर मी दिवसातनं 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास जरी क्रिकेट खेळत असेल तरी माझा मी छंद जोपासतोय. तर त्यासाठी मला असं काही विशेष 2-3 तास काढायची गरज नाहीये. आणि छंद म्हणजे काय असतो की ज्यामध्ये तुम्ही कोणतंही टेन्शन राहत नाही पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करता, त्याला आपण छंद म्हणतो. आणि छंद का बरं जोपासणं आवश्यक आहे? कारण जेव्हाही तुम्हाला प्रश्न विचारला जातो इंटरव्ह्यू मध्ये की तुमची हॉबी काय आहे, तुमचा छंद काय, आणि तुम्ही सांगितलं की क्रिकेट माझा छंद आहे, तर तुम्हाला क्रिकेट बद्दल माहिती असली पाहिजे. ठीक आहे. तुमचा आवडता क्रिकेटपटू का बरं आवडता आहे या सगळ्या बाबीचं नॉलेज असलं पाहिजे. त्याला म्हणतात छंद. उदाहरणार्थ कोणत्या विद्यार्थ्याची पेंटिंग हॉबी असू शकते, कोणत्या विद्यार्थ्याची ड्रॉइंग हॉबी असू शकते. मग ड्रॉइंगचे विविध प्रकार काय आहे, काय नाही आहे, याबद्दल त्याला माहिती असली पाहिजे. म्हणून तुम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन इथून करावं लागतं. सोबत काय तर आपल्याला आपली पर्सनॅलिटी, वैचारिक क्षमता कशी वाढवायची, काय वाढवायची, याबद्दलचं तुम्हाला जे नॉलेज आहे ते जर तुम्हाला पहिले मिळालं तर आपण अभ्यासाच्या दरम्यान जो काही अभ्यास आपण पूर्व मुख्यच्या दरम्यान करणार आहे तो करता करता बऱ्यापैकी आपली पर्सनॅलिटी वृद्धिंगत होते. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीला एक जे म्हणतो ना एक एज मिळतो आणि त्याच्या आधारावर जेव्हा तुम्ही पूर्व आणि मुख्य क्रॅक करून इंटरव्ह्यू द्यायला जाता तर तुमची पर्सनॅलिटी इतरांपेक्षा वेगळीच दिसते आणि त्यावेळेस सिलेक्शन त्या आधारावर होतं. म्हणून सुरुवातीला इंटरव्ह्यूचं बेसिक नॉलेज घ्या, त्यानंतर दुसरा म्हणजे मुख्यचा अभ्यास करा आणि मग त्यानंतर पूर्वचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला क्रम जो आहे 1, 2, 3 इंटरव्ह्यू, मुख्य आणि पूर्व असा तुम्हाला अशा क्रमानुसार तुम्हाला अभ्यास करणं अपेक्षित राहतं. आता तुम्ही म्हणाल की सर मग यामध्ये पूर्वचं का बरं आहे? ठीक आहे. म्हणजे मुख्य जे आहे पूर्वच्या आधी मुख्यचा अभ्यास का बरं करावा? आता याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की आपल्याकडे जी परीक्षा होते त्यामध्ये 2 प्रमुख टप्पे जे आहेत, एक आहे पूर्व परीक्षा आणि दुसरा आहे मुख्य परीक्षा. आता यामध्ये जनरली तुम्हाला वाटत असेल की सर आतापासून मी पूर्वच्या जर मागे लागलो तर माझ्याकडे 8 ते 9 महिने आहेत, मी आरामात 8 ते 9 महिन्यात पूर्वचा अभ्यास करून पूर्व क्रॅक करून टाकेल. पण विषय काय होतो, पूर्व क्रॅक केल्यानंतर मुख्यसाठी जो वेळ असतो तो फार कमी असतो आणि यामुळे पूर्व तर तुमची निघते पण मुख्य निघत नाही. जसं उदाहरणार्थ यावेळेसचा जो पेपर होता तो 31 मेला झाला. 31 मेला पूर्व परीक्षेचा पेपर झाला आणि मुख्यचा पेपर जो आहे तो ऑक्टोबर पासून, पहिल्या आठवड्यात ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. आता पूर्व आणि मुख्यमध्ये गॅप किती महिन्याचा विद्यार्थी मित्रांनो? गॅप आहे फक्त 4 महिन्याचा. 4 मंथचा गॅप आहे.
आता इथं लक्षात घ्या, जर तुम्ही वर्षभर म्हणजे आतापासून ऑगस्ट महिन्यापासून जर तुम्ही फक्त पूर्वच्या मागे लागले तर तुम्हाला इथून 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी पूर्वसाठी आहे. तुमची पूर्व तर निघून जाईल, ठीक आहे, पण पूर्व निघाल्यानंतर तुमचा मुख्यचा अभ्यास काहीच राहणार नाही आणि तिथे जेमतेम फक्त 4 महिने असतात. आणि जर तुम्ही सिलेबस बघितला असेल तर मुख्यचा सिलेबस हा पूर्वच्या तुलनेत फास्ट आहे, कारण मुख्यमध्ये तुम्हाला 2 भाषेचे विषय, एक निबंधाचा विषय आणि जीएसचे 4 पेपर आहे. जीएस 1, 2, 3 आणि 4 आणि यातला जो चौथा पेपर आहे त्याला आपण नैतिकतेचा पेपर म्हणतो, एथिक्सचा पेपर म्हणतो, तो नव्याने ऍड झालेला आहे. म्हणजे एवढ्या पेपरचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्यासोबत तुम्हाला उत्तर लिखाण देखील करून बघायचं आहे आणि एवढा सगळा अभ्यासाचा व्याप या 4 महिन्यात होणं पॉसिबल राहत नाही. म्हणून जर तुम्ही आतापासून फक्त आणि फक्त जर पूर्वचा अभ्यास केला तर तुमची पूर्व निघेल पण तुमची मुख्य निघणार नाही. आणि मुख्य तुम्ही द्यायला जाल, ऑक्टोबरचा अख्खा महिना पेपरमध्ये जाईल आणि नोव्हेंबर महिना जेव्हा उजाडेल तर तुम्ही अपेक्षा कराल की माझा रिझल्ट येईल आणि त्या हिशोबाने तुमचा मुख्यचा देखील अभ्यास होणार नाही. आणि नोव्हेंबर गेला तर डिसेंबर मधनं परत पूर्वचे वारे व्हायला लागतील आणि परत आपण मुख्यचा अभ्यास विसरून जाऊ आणि आपण परत पूर्वच्या मागे लागू. कारण काय, आपल्याला माहिती आहे की आपली पूर्व परीक्षा निघाली आहे, पण जरी आपल्या डोक्यात असेल की नाही परत मला पूर्व काढायची आहे तर मला परत 5-6 महिने पूर्वच्या मागे द्यावेच लागतील आणि ते द्यावेच लागतात. परत तुम्ही काय कराल, परत ती चूक कराल, परत पूर्व तुमची निघेल, मुख्य निघणार नाही आणि या सायकलमध्ये तुम्ही फसून जाल. या चक्रात जर तुम्ही अडकले, याला एक प्रकारे आम्ही आमच्या भाषेमध्ये चक्रव्यूह म्हणतो. चक्रव्यूह म्हणजे ज्यातून बाहेर निघणं इम्पॉसिबल आहे, ठीक आहे. आणि का बरं, कारण अगेन तीच पूर्व तुमची निघेल, मुख्य निघणार नाही, परत तुम्ही पूर्वच्या मागे लागाल आणि त्याच त्या चुका करा. आता यामध्ये अगेन मी सांगतोय 4 महिन्यामध्ये हा सिलेबस होणं अशक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही म्हणाल की सर काही तर पोरं करतात, काही पोरं करतात म्हणजे काय, ते टॅलेंटेड असतात, त्यांनी कुठे ना कुठे आधी अभ्यास केलेला असतो, मग अशा पोरांची निघते, पण तशा पोरांचं प्रमाणही फार कमी आहे. म्हणून स्वतःला त्यांच्या ठिकाणी ठेवणं ही सर्वात मोठी चूक राहील. तशी चूक करू नका, ठीक आहे. म्हणून तुम्हाला तेच म्हणतोय की आतापासून जर तुम्ही पूर्वच्या मागे लागले तर या सायकलमध्ये अडकाल आणि या सायकलमध्ये अडकले तर तुमचे 3-4 अटेम्प्ट कसे जातील हे तुम्हालाही कळणार नाही. म्हणून अशी चूक करू नका, कारण या चुका आम्ही केलेल्या आहेत, कळलं का तुम्हाला. म्हणून अशी चूक करू नका. मग नेमकं सर काय कसं केलं पाहिजे हे लक्षात ठेवा. आतापासून प्लॅनिंग करताना पहिले तुम्ही मुख्यला टार्गेट करा. म्हणजे आता ऑगस्टचा महिना चालू आहे, ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत, ठीक आहे, ऑगस्ट पासून डिसेंबर 2026 पर्यंत तुम्ही मेनली मुख्यचा अभ्यास करा. या मुख्यचा अभ्यास करा म्हणजे कोणते विषय, तर मी तुम्हाला याआधी देखील सांगितलंय, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. म्हणजे हे 4 विषय तुम्हाला या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने चांगल्यानं अभ्यासायचे आहे. यासोबत तुम्हाला इथिक्स या विषयाचा अभ्यास देखील या ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत कव्हर करायचा आहे. आणि हे लक्षात ठेवा, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे जे 4 विषय आहेत, हे 4 विषय तुमचे मुख्यला देखील आहे आणि हे 4 विषय तुमचे पूर्वला देखील आहे. आणि मी प्लॅनिंग मध्ये ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला दिवसाचा 1 तास एमसीक्यू आणि उत्तर लिखाणाला द्यायचा आहे. म्हणजे एमसीक्यू सोडवाल म्हणजे सोबत सोबत तुमची पूर्वची देखील तयारी होत राहील. पण तुमचा मेन अभ्यास कसा असला पाहिजे, मेन्स ओरिएंटेड अभ्यास असला पाहिजे. म्हणजे विश्लेषणात्मक दृष्टिकोन तुम्हाला विकसित करायचा आहे. हे लक्षात ठेवा. कोणत्या कालावधीत, ऑगस्ट ते डिसेंबर. आणि सोबत सोबत तुम्ही उत्तर लिखाण, आन्सर रायटिंगची देखील दिवसाला प्रॅक्टिस करू शकता. दिवसाला 1 जरी उत्तर लिहिलं तरीही चालेल. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं नियोजन, पहिले मुख्यला टार्गेट करा आणि एकदा मुख्य करता करता हे 4 विषय जे आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हे 4 विषय मुख्यलाही आहे आणि पूर्वलाही आहे. म्हणजे दोन्हीकडे फायदा होईल. आणि एकदा जानेवारी महिना आला, जानेवारी महिना उजाडला, जानेवारी 2027 ते मे 2027, कारण मे महिन्यात तुमची परीक्षा, पूर्व परीक्षा असू शकते. मग या कालावधीमध्ये म्हणजे जानेवारी पासून तर मे पर्यंत फक्त आणि फक्त पूर्वच्या मागे लागा, कारण 4 ते 5 महिन्याचा कालावधी मिळतो, सफिशियंट आहे. 4 ते 5 महिन्यात इझिली तुमचा पूर्वचा अभ्यास होऊ शकतो, कारण ऑलरेडी 4 विषयांचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. आणि जे 2 नवीन विषय, एक एन्व्हायरमेंट झाला आणि एक विज्ञान झाला, आणि सोबत करंट अफेअर तुम्हाला डेली बेसिसवर करायचेच आहे. म्हणजे हे विषय मग तिथे तुमचे कव्हर होतील. आणि सोबत टेस्ट सिरीज जे आहे, किमान 15 ते 20 टेस्ट सिरीज जे आहे, सराव प्रश्न आहे, सराव पेपर्स जे आहे ते सॉल्व्ह करा. म्हणजे जेणेकरून कसा आपला कॉन्फिडन्स आपला वाढून जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं नियोजन असलं पाहिजे. म्हणून जे कोणी विद्यार्थी मला कॉल करतात की सर मी पूर्वचा अभ्यास आतापासून सुरू करू का, माझं उत्तर आहे अजिबात नाही. ही वेळ नाही आहे पूर्वच्या अभ्यासाला सुरुवात करायची. सध्या तुम्ही टार्गेट कशाला करा, मुख्याला करा. ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत तुमचा टार्गेट मुख्यचा किमान 80 ते 90% सिलेबस कव्हर झाला पाहिजे, त्यावर असला पाहिजे. सोबत डेली बेसिसवर उत्तर लिखाण करा. आतापासून नव्हे, 1-2 महिन्यानंतर, म्हणजे उत्तर लिखाणाची देखील प्रॅक्टिस तुमची होणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे, कारण ऑप्शनल सब्जेक्ट आता निघालेला आहे, वैकल्पिक विषय आता नसणार नाही पुढच्या वर्षीपासून. म्हणून हे सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज विद्यार्थी मित्रांनो, नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणून जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल
तर ही योग्य वेळ आहे अभ्यासाला सुरुवात करायची. या अनुषंगानं तुम्हाला पहिले मुख्यला टार्गेट करायचं आहे आणि सोबत सोबत तुमचा पूर्वचा अभ्यास होतच राहील. आणि हा जानेवारी ते मेचा जो काळ आहे या कालावधीत तुम्हाला फक्त आणि फक्त पूर्वचा अभ्यास करायचा आहे. एकदा का तुमची पूर्व निघाली आणि पूर्व निघाल्यानंतर जेव्हा मुख्य राहील 4 महिन्याच्या अंतरावर, तर मुख्यचा अभ्यास ऑलरेडी तुमचा झालेला आहे. मग तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तेव्हा तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची आहे, उत्तर लेखन करून बघायचं आहे, टेस्ट पेपर द्यायचे. म्हणजे एवढं जरी केलं आणि आपल्या चुका काय होत्या त्या चुकावर आपल्याला काम करायचं आहे. एवढं तुम्हाला मग प्रिलिम्स निघाल्यानंतर करायचंय, कारण ऑलरेडी तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. म्हणजे रिव्हिजन जरी केली तर बऱ्यापैकी तुम्हाला उत्तर कसं लिहायचं, काय लिहायचं या गोष्टी तुमच्या इथंच तुम्ही ट्रेन झालेले असाल. कळलं का? म्हणजे अशा पद्धतीनं कराल तर पूर्वही निघेल, मुख्यही निघेल आणि मुख्य निघाल्यानंतर इंटरव्ह्यूचा जेव्हा टप्पा येईल तेव्हा तुम्हाला इकडे तिकडे जावं लागणार नाही. कारण मी तुम्हाला आता सांगितलं की इंटरव्ह्यूसाठी काय गोष्टी आवश्यक आहे, आपली पर्सनॅलिटी आपल्याला कशी डेव्हलप करायची हे तुम्हाला आतापासून समजलं पाहिजे. उदाहरणार्थ कोणती आवड असेल तर ती आवड जोपासा, 5-10 मिनिटच द्या दिवसाला, पण द्या. आणि त्यासोबत सोबत तुम्हाला जे काही म्हणजे विश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे तो देखील विकसित करा. आपण न्यूजपेपर वाचता वाचता असे बरेचसे मुद्दे आपल्या डोळ्यासमोर येतात, त्यावर थोडी चर्चा करा, स्वतःसोबत करा. ठीक आहे, आणि स्वतः विचार करा. त्यामुळे काय होईल की तुमची वैचारिक क्षमता वृद्धिंगत होईल. आणि जर तुमचे 1-2 मित्र असे वैचारिक असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा साधू शकता आणि त्या माध्यमातून देखील तुमचं विचारांचं आदान प्रदान होऊ शकतं. या सगळ्या बाबी तुम्ही जर केल्या, आणि याला जास्त वेळ लागत नाही, मी परत सांगतो, चर्चा करायला काही 1-2 तासाची नाही, 15-20 मिनिटं करा. चहावर तुम्ही चहा प्यायला गेले त्याच्यावर जरी चर्चा झाली तरी तेवढी चर्चा पुरी असते. आणि त्या आधारावर तुमची जी वैचारिक क्षमता आहे ती वाढते. तुम्हाला इतर एकाच मुद्द्या संदर्भात इतर लोकांचं जे ज्ञान आहे ते देखील तुम्हाला कळून येतं आणि त्या आधारावर तुमची इंटरव्ह्यूची तयारी साईड बाय साईड चालूच राहते. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे, जे विद्यार्थी मला सतत विचारतात की सर पूर्वचा अभ्यास कधी करायचा आहे, त्यांना माझं एकच सांगणं आहे की फक्त पूर्वच्या मागे लागू नका. पूर्व क्रॅक केली म्हणजे काही मोठी अचिव्हमेंट केली असं होत नाही. तुम्हाला जेव्हा तुमच्या हातात पोस्ट राहील दॅट इज युअर अचिव्हमेंट, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला फक्त पूर्व काढायची आहे की परीक्षा काढायची हे पहिले ठरवा. म्हणून मी सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगतो, टार्गेट सेट करा की टार्गेट 2027 असेल तर 2027 मध्ये मला कोणत्याही हालतीत पोस्ट काढायची आहे अशा प्रकारचा दृष्टिकोन पाहिजे. फक्त मी पूर्व काढील आणि मग मुख्य पुढच्या वर्षी काढील असे विद्यार्थी 4-5 वर्ष घेऊन जातात आणि काही होत नाही. म्हणून असा अप्रोच चुकीचा आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की जर आतापासून तुम्ही नियोजन करत असाल तर पहिले तुम्ही मुख्यला टार्गेट करा. मुख्यला कधीपासून, तर या ऑगस्ट महिन्यापासून तर कधीपर्यंत, डिसेंबर पर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त मुख्यला टार्गेट करा. आणि मुख्य करता करता बऱ्यापैकी तुमचा पूर्वचा देखील अभ्यास होणार आहे. आणि मग दुसरा टप्पा पूर्वचा अभ्यास कधी करायचा आहे, तर पूर्वचा अभ्यास तुम्हाला जानेवारी महिन्यापासून, जानेवारी 2027 पासनं तर मे 2027 पर्यंत तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला पूर्वचा करायचा आहे. अशा प्रकारे नियोजन करा. मग पूर्व परीक्षा झाली मे महिन्यात, मग काय मुख्यचा. मग या दरम्यान ठीक आहे, म्हणजे जेव्हा ऍक्च्युअल मेन्स परीक्षा राहील, ठीक आहे, ही एक्झामचा डे आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात, या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे रिव्हिजन. कारण ऑलरेडी बराचसा तुमचा मुख्यचा अभ्यास तुम्ही पहिलेच केलेला आहे. रिव्हिजन करायची आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे आणि टेस्ट सिरीज द्यायचा आहे. आणि जिथे आपलं चुकतंय ते तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे या 4 महिन्याच्या कालावधीत या सगळ्या गोष्टी तुमच्या पॉसिबल होतील आणि तुमची पूर्वही निघेल आणि मुख्य निघेल. मुख्य निघाल्यानंतर मग तुमचा इंटरव्ह्यू राहील. अशा प्रकारचं तुमचं नियोजन असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जो विद्यार्थी अशा प्रकारे नियोजन करेल त्याचं डेफिनेटली त्याला यश मिळणं 100% पॉसिबल आहे, हे लक्षात ठेवा. मेहनत करावी लागेल, म्हणजे प्लॅन तर आवश्यक आहे पण मेहनत करावी लागेल. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आतापासून जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर सध्या पूर्वचा विचार करू नका, पहिले मुख्यला टार्गेट करा. कारण मुख्यचे जे मी 4 विषय सांगितले ते करता करता बऱ्यापैकी तुमचा पूर्वचा देखील अभ्यास होणार आहे. आणि प्रिलिम्सचा अभ्यास फुल फ्लेजेडली कधीपासून करायचा आहे, जानेवारी 2027 पासून तर मे 2027 पर्यंत. आणि त्यानंतर मग मुख्य परीक्षा झाली आणि जर त्याच्यात आपला निकाल आला तर मग इंटरव्ह्यूच्या मागे लागायचं. आणि इंटरव्ह्यूचं देखील बरंचसं प्रिपरेशन तुम्ही ऑलरेडी या प्रवासादरम्यान तुमचं झालेलंच असेल. कारण जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काय क्वालिटीज तुमच्यामध्ये आवश्यक आहे हे जर पहिलेच कळलं तर आपण त्या क्वालिटीज आतापासून आपण वृद्धिंगत करू शकू. अशा प्रकारे तुमचा अप्रोच तिथं असला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बेसिकली की पूर्वचा अभ्यास नेमका कधी सुरू करावा हे कळलेलं आहे. म्हणजे पूर्वचा अभ्यास तुम्हाला जानेवारी 2027 पासून फुल फ्लेजेडली करायचा आहे. सध्या तुमचा मेन टार्गेट मुख्यचा असला पाहिजे, पण मुख्य करता करता बऱ्यापैकी तुमचा पूर्वचा देखील अभ्यास सोबत होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे की पहिले सिलेबस बघा. सिलेबस जो विद्यार्थी सिलेबसचं अवलोकन करतो, प्रॉपर सिलेबसची प्रिंट कॉपी काढा आणि बघा पूर्वचा सिलेबस काय आहे, मुख्यचा सिलेबस काय आहे. जर तेही होत नसेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे सिलेबसवर, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, तिथून तो व्हिडिओ बघून टाका. म्हणजे तुम्हाला जे चित्र आहे ते स्पष्ट होऊन जाईल. तर हे झालं या टॉपिक बद्दल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना असे विविध डाऊट आहेत
आणि या डाऊटचं निराकरण करायसाठीच एओनायस अकॅडमीच्या वतीनं येत्या 8 ऑगस्ट रोजी आम्ही संध्याकाळी 5 वाजता एका वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे. आता हा जो वर्कशॉप आहे, या वर्कशॉपमध्ये मी एकटाच नव्हे तर अख्खी एओनायस अकॅडमीची टीम असणार आहे. तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील, कोणतेही डाऊट असेल, तुम्ही सरळ मला ते प्रश्न त्या प्लॅटफॉर्मवर विचारू शकता. ही जी मीट आपण घेणार आहे ही गुगल मीटच्या माध्यमातून घेतोय आणि यासाठी आम्ही एक चॅनल बनवलं आहे व्हॉट्सअपवर. ते व्हॉट्सअपचं चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. ते जॉईन केलं तर तिथे तुमचे जे काही डाऊट असतील ते टाकून ठेवा आणि त्या डाऊटवर चर्चा आपण 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता करणार आहे आणि तिथे तुम्ही 1 to 1 आम्हाला सरळ प्रश्न विचारू शकता. आता इथे युट्यूबच्या माध्यमातून विषय काय होतो की आपण वन वे कम्युनिकेशन होत आहे, म्हणजे मी भाषण देतोय, तुम्ही ऐकताय, पण तुम्हाला जर माझ्यासोबत संभाषण साधायचं आहे ते पॉसिबल होत नाही. त्या अनुषंगानेच आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. 8 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता अवश्य अटेंड करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगा. तर हा व्हिडिओ पॉज करा आणि QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे वर्कशॉपसाठी, ते जॉईन करा, कारण त्याच चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला गुगल मीटची लिंक मिळणार आहे. तर हा वर्कशॉप अवश्य करा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जर तुम्हाला जर करंट अफेअर ऍक्सेस करायचं असेल किंवा इतर काही डाऊट असतील तर आमचं टेलिग्राम चॅनल ऑलरेडी आहे. त्यावर दररोज आम्ही डेली करंट अफेअर टाकतो, डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम देखील होतोय. तर जर तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल किंवा करंट अफेअर ऍक्सेस करायचं असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे. हा व्हिडिओ पॉज करा आणि QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची देखील लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण अजूनही इथून तुमच्याकडे 9 महिने आहे पूर्व परीक्षेला आणि जवळपास 13 महिने आहे मुख्य परीक्षेला, म्हणजे बराचसा कालावधी आहे. जर तुम्हाला MPSC राज्यसेवेचे परीक्षेसंदर्भात जर बॅच जॉईन करायची असेल तर आमची समर्पण बॅच आहे. ही बॅच लवकरात लवकर जॉईन करा, कारण ऑलरेडी ही बॅच आमची सुरू झालेली आहे. या बॅच अंतर्गत जे शिक्षक वर्ग आहे त्या प्रत्येक शिक्षकांनी UPSC किंवा MPSCचा किमान एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशी फॅकल्टी तुम्हाला शिकवायला असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच या बॅचचा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळणार आहे. म्हणजे किती वेळ तुम्ही लेक्चर्स बघू शकता, कितीही डाऊट तुम्ही विचारू शकता, कोणत्याही प्रकारचं बंधन या बॅचमध्ये आम्ही बॅचमध्ये तिथं दिलेलं नाहीये. आणि या बॅच अंतर्गत तुमचं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे तुमचे एकत्रित होणार आहे. पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, आन्सर रायटिंग कसं करावं, काय करावं, एसे प्रॅक्टिस, सगळ्या गोष्टी या बॅच अंतर्गत तिथं आम्ही कंडक्ट करणार आहोत. ही संपूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला ही बॅच विकत घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ऍपची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही ही बॅच विकत घेऊ शकता. या बॅचची मात्र फी 29,999 आहे आणि या सध्या परिस्थितीत आम्ही 10% सूट देतोय, म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 ला अवेलेबल आहे. यामध्ये इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी सुद्धा आहे. जर तुम्हाला या बॅच संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर या दोनपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. त्यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की एओनायस अकॅडमीच्या वतीनं मागच्या 2 महिन्यापासून एक डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम चालवला जातोय, जसं नाव आम्ही परिश्रम ठेवलाय. हा प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट आहे, यासाठी कोणतेही चार्जेस आम्ही घेत नाहीये. दररोज सकाळी एक व्हॉट्सअप चॅनल आम्ही बनवलेला आहे, त्यावर 10 वाजता एक प्रश्न पडतो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 10 ते 12च्या दरम्यान घ्यायचं असतं. 12 वाजता त्याचं मॉडेल आन्सर टाकलं जातं आणि 12 ते 1च्या दरम्यान युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं डिस्कशन घेतलं जातं. तर हा प्रोग्राम जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर सरळ मला माझ्या नंबरवर कॉल करा. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे परिश्रम डेली आन्सर रायटिंग प्रोग्रामची, तो देखील तुम्ही जॉईन करून टाका. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इथिक्स बॅच संदर्भात डाऊट असेल आणि एकदम कॉम्प्लेक्स कन्सेप्ट एकदम सोप्या शब्दात जर समजून घ्यायची असेल तर निलेश सरांची इथिक्सची बॅच आहे आमच्याकडे. एकदम कॉम्प्लेक्स कन्सेप्ट जे आहे ते सोप्यातल्या सोप्या भाषेत सरांनी तिथे एलॅबोरेट केलेले आहे. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करा 9403692940. त्यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही इतर कोर्सेस मी सांगितले हे महत्त्वाचे कोर्सेस आहे. या व्यतिरिक्त काही कोर्सेस आम्ही फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेले आहे. काही कोर्सेस जे आहेत ते आमच्या ऍपवर अवेलेबल आहे. जर तुम्हाला ते कोर्सेस ऍक्सेस करायचे असतील तर आमचा ऍप अवश्य डाउनलोड करा, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल MPSC राज्य सेवा परीक्षे संदर्भातला, तुम्हाला नोट्स हवी असेल, सिलेबस हवा असेल, बुक लिस्ट हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल, कोणताही विचार न करता सरळ तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.